नमस्कार, सांगावा न्यूज मध्ये आपण अत्यंत गंभीर बातमी पाहणार आहोत। आपण आता आहोत पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। या ठिकाणी आपण बघतोय की या बाजूला धरणे आंदोलन उपोषण चालू आहे। पुणे येथील पुणे विद्यार्थी गृह 1786 सदाशिव पेठ या संस्थेतील अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी अधिकारी यांना जागे करणार, कामाला लावणार। म्हणजे या ठिकाणी जो काही भ्रष्ट कारभार चाललेला आहे पुणे विद्यार्थी गृहामध्ये, तिथले संचालक मंडळ असेल, विद्यमान अध्यक्ष असतील, इतर पदाधिकारी असतील, त्या संस्थेमध्ये जो अनागोंदी कारभार चाललेला आहे, भ्रष्टाचार चाललेला आहे आणि चांगल्या प्रकारे काम करणारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यावरती जे काय अन्याय चाललेला आहे, त्यांना वेगवेगळी कारणं दाखवून त्यांना कामावरून कमी केलं जाते। विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाची बाब, या संचालक मंडळांपैकी काही लोकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, पॉस्को सारखे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर महिलांवरती आणि कर्मचाऱ्यांवरती अत्याचार केलेले देखील तक्रारी संबंधित पोलीस स्टेशन आणि संबंधित अथॉरिटीकडे दिलेले असताना देखील असे संचालक पदाधिकारी आजही त्या ठिकाणी कार्यरत आहेत। ते बेकायदेशीर कार्यरत आहेत असं या ठिकाणी उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे। नेमकं त्यांचं मत काय ते आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अंबादास सैदू शिंदे, संस्थापक अध्यक्ष, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, पुणे। आम्ही संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 तारखेपासून उपोषण आम्ही करत आहोत। आजचा हा 7वा दिवस आहे। एक आठवडा झाला, अजून जिल्हाधिकारी म्हणा किंवा संबंधित अधिकारी कोणीही भेट देण्यासाठी आले नाहीत किंवा काय चाललंय ते पत्रही त्यांनी दिलं नाही। पुण्यातली एक गंभीर अशी घटना आहे, मोठं प्रकरण आहे। पुणे विद्यार्थी गृह ही शिक्षण संस्था आहे, 1909 साली स्थापन झाली, 116 वर्ष झालेली आहेत। या संस्थेच्या अनेक शाखा आहेत, पुण्यात आहेत, नाशिकला आहेत, मुंबईला आहेत। वार्षिक उलाढाल करोडो रुपयाची आहे आणि या संस्थेचा कारभार आतापर्यंत बेकायदेशीर लोक चालवत आहेत। बेकायदेशीर ट्रस्टी, बेकायदेशीर पदाधिकारी हे कामकाज करत आहेत। त्यांना चॅरिटी कमिशनर पुणे यांची कायदेशीर मान्यता नाही। 2023 मध्ये त्यांचा चेंज रिपोर्ट रद्द केलेला आहे, नामंजूर केलेला आहे। तरी देखील हेच लोक, बेकायदेशीर लोक कामकाज करतात आणि अनेक शिक्षक कर्मचारी जे आहेत, जे त्यांना वाटतं की हे आमचं ऐकत नाहीत, आमच्या विरोधात आहेत, जवळजवळ 18-19 कर्मचाऱ्यांना त्यांनी निलंबित केलेलं आहे, कमी केलेलं आहे, ते आज घरी आहेत। या संस्थेमध्ये अनेक वर्षापासून वाद चालू आहेत, तक्रारी चालू आहेत। संदनकर नावाचे सहधर्मदाय आयुक्त पुण्याचे, त्यांनी या संस्थेची सखोल चौकशी केली आणि निर्णय दिला, निकाल दिला। उपआयुक्त धर्मदाय पुणे यांनी स्वतः होऊन या संस्थेची जी जुनी घटना आहे, जी टाकाऊ आहे, ही रद्द करा आणि नवीन घटना तुम्ही तयार करा। लोकशाही पद्धतीची घटना तुम्ही तयार करा, ऑफिसला सादर करा, आपण ती मंजूर करू। जुन्या घटनेप्रमाणे कारभार करता येत नाही। अनेक अशी गुंतागुंत आहे, मनमानी आहे, कर्मचाऱ्यावर त्याच्यामुळे अन्याय होतो, कामकाज चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही, असंही त्यांनी निकालपत्रामध्ये सांगितलंय। त्यांनी निकालपत्रामध्ये सांगितलं, जे कोणी ट्रस्टी आहेत,
गैरकारभार आणि गैरव्यवहार केलेला आहे त्यांची चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा, असं त्यांनी आपल्या आदेशामध्ये सांगितलेलं आहे. अशा अनेक प्रकारे समजनकर साहेबांनी उपायुक्तांना आदेश देऊनही 1998 पासून जवळजवळ 30 वर्ष होतील याची अंमलबजावणी उपायुक्त धर्मदाय यांनी केलेली नाही. आणि याच्यामुळे झालं काय, संस्थेमध्ये बेकायदेशीर असलेलेच लोक काम करतात, कारवाई झाली नाही. आणि या बेकायदेशीर लोकांनी अनेक कर्मचाऱ्याला कमी केलेलं आहे, अजूनही ते घरी आहेत. अशा तऱ्हेने या संस्थेचा कारभार लोकशाहीमध्ये मनमानी आहे. त्याच्यानंतर राज्यपालांनी सुद्धा पत्र दिलेत, वर सचिवाला, विधी व न्याय खात्याच्या सचिवाला दिलेले आहेत, धर्मदाय आयुक्त मुंबईला दिलेले आहेत. त्याप्रमाणे कोणीही कारवाई करत नाही. विधी सचिव करत नाही, धर्मदाय आयुक्त मुंबई करत नाहीत, पुण्याचे सहआयुक्त करत नाहीत, पुण्याचे उपआयुक्त करत नाहीत. आपल्याला प्रश्न पडेल की हे कसं काय होतं. हे कसं होतं म्हणजे सबसे बडा रुपया, हा कारभार सबसे बडा रुपया कारभार करतोय. कारवाई होऊ देत नाही, नियमाने कारभार करू देत नाहीत. कितीही तक्रारी करा, यांच्या वागण्यामध्ये काही फरक पडलेला नाही. यांची मनमानी चालू आहे. नियम कायद्याला माहीत नाही, असला तरी ते पाळत नाहीत. अशा तऱ्हेनं जो गैरव्यवहार, जो गैरकारभार आहे तो निपटून त्याची चौकशी करून जे जे तथाकथित कोण आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना तिथे येण्याला बंदी करा. जे कमी केलेले आहेत, निलंबित आहेत कर्मचारी, त्यांना कामावर घ्या. याच्यासाठी हे उपोषण आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि अधिकारी मात्र कोणी येत नाहीत. आपण जर सगळ्यांनी साथ दिली तर निश्चितच याचा निर्णय लागेल. याच्यामध्ये महत्वाचं, राधाकृष्ण विखे पाटील ते संस्थेचे तथाकथित अध्यक्ष आहेत, कायदेशीर नाहीत, कागदावर आहेत, मान्यता नाही. आणि त्यांच्या राजकीय दबावानं काहीही चौकशी आणि कारवाई होत नाही. जो अनधिकृत कारभार चालू आहे संस्थेमध्ये, चानागोंदी किंवा भ्रष्टाचार चाललाय, याला राधाकृष्ण विखे पाटलांचं पाठबळ आहे असं वाटतंय का? नक्कीच, नक्कीच पाठबळ आहे. आमच्याकडे कागदपत्र आहेत. 11/7/25 त्यांच्या नावाचाच प्रस्ताव अध्यक्ष म्हणून दाखल आहे. आता पुण्याच्या धर्मदाय आयुक्तमध्ये दाखल आहे. तो प्रस्ताव दाखल केल्यानंतर कुणाची हिंमत होईल चौकशी आणि कारवाई करायची? होणार नाही. विखे पाटलामुळे हे सगळं दाबलं गेलेलं आहे. निर्णय होत नाही, कारवाई होत नाही, न्याय मिळत नाही आणि भ्रष्टाचार अखंडपणे चालू आहे. आता राजकीय मंत्री किंवा संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा असा हस्तक्षेप असेल, सामान्य कर्मचाऱ्यावर अन्याय होतोय किंवा संस्थेमध्ये भ्रष्टाचार होतोय, जेव्हा न्याय मिळत नाही म्हणून तुम्ही उपोषणाला किंवा आंदोलनाला बसलेला आहात, आता जरी समजा तुम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढची भूमिका काय असेल? याच्यानंतर समजा या ठिकाणी न्याय मिळाला नाही, याच्यानंतर आम्ही, आमची संघटना मुंबईला, वरळीला धर्मदाय आयुक्त कार्यालय यांच्यासोबत आम्ही उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. कोणताही अधिकारी भेटायला आला नाही किंवा काय चाललंय याचं पत्रही दिलं नाही. मुंबईचे धर्मदाय आयुक्त आहेत, तिथं उपोषण केलं किंवा तुम्ही कायदेशीर उपोषण करताय, तुमचा कायदेशीर हक्क आहे, तिथं देखील संबंधितावर कारवाई नाही झाली तर तुम्ही कायद्याची लढाई म्हणून कोर्टात जाणार आहात का? आम्ही कोर्टामध्ये नाही जाणार. आम्हाला वरिष्ठांची जी पत्र आहेत ते पत्र घेऊन, महासंचालकाने जे पत्र दिलेले आहेत धर्मदाय आयुक्तांनी, त्या आधारे आम्ही यांच्यावरती गुन्हे, पोलिसात गुन्हे दाखल करणार आहे. आतापर्यंत तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं संबंधितावर गुन्हे दाखल झालेले नाहीत,
की हे पत्र दाखल होतील असं वाटतंय का? त्याच्यामध्ये आता पैसे त्यांच्याकडे आहे, सत्ता त्यांच्याकडे आहे, सगळं काही त्यांच्याकडे आहे. सहजासहजी गुन्हा दाखल होणार नाही. पण लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये काय आम्हाला अधिकार आहेत, नागरिकाला काही अधिकार आहेत. आणि गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या समोर उपोषण करू. नमस्कार, माझं नाव सचिन बाबूराव कुदळे. मी पुणे विद्यार्थी गृह 1786 सदाशिव पेठ या संस्थेच्या मुक्तांगण इंग्लिश स्कूलचा कर्मचारी आहे. माजी विद्यार्थी आहे, दिनगीदार आहे. आम्ही ह्या संस्थेचा कारभार सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने व्हावा या अपेक्षाने माजी विद्यार्थी व तथाकथित आत्ताचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांना पूर्णपणे सहकार्य करून त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. आणि ह्या संस्थेचा 2012 पासून 2025 पर्यंत कुठलाही कारभार बेकायदेशीर पद्धतीने अतिशय चालाक पद्धतीने चालू ठेवलेला आहे. त्या संदर्भात वारंवार मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय विधी व न्याय शाखा, माननीय धर्मदाय मुंबई, माननीय आयुक्त पुणे शहर, माननीय चॅरिटी पुणे शहर यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी अर्ज देऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला 7 दिवसाचं, 10 दिवसाचं, 15 दिवसाचं आश्वासन मिळालं प्रत्येक ठिकाणून. पण पाठीमागं काय होतं हे कळालं नाही. कुठल्याही अर्जाची दखल कायदेशीररित्या घेतली नाही कुठल्याही सरकारी ऑफिसेसमध्ये. आणि आम्हाला संघटनेच्या माध्यमातून उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. सदर संस्थेचे जे कोणी तथाकथित संचालक आहेत हे गेल्या 12-13 वर्षापासून अनधिकृतपणे संस्थेचा कारभार पाहत आहेत. माननीय कोर्टाची ऑर्डर आहे, यांना 12 आठवड्याचीच साइन ऑथॉरिटीची परमिशन दिलेली होती, पण त्यांनी 13 वर्ष ती वापरलेली आहे. आणि माननीय धर्मदाय यांच्या निरीक्षकांनी वेळोवेळी चौकशी सदर संस्थेची करून त्याचे निरीक्षक अहवाल माननीय सहआयुक्त व उपायुक्त धर्मदाय पुणे यांच्याकडे वेळोवेळी सादर केलेले आहेत. त्यानुसार कारवाई करण्याची मागणी त्या निरीक्षकांनी केलेली आहे. पण याच्यामध्ये खूप मोठा आर्थिक घोटाळा असल्या कारणाने यांच्यावरती कुठल्याही प्रकारची चौकशी, कुठल्याही प्रकारचं निर्बंध हे धर्मदाय आयुक्त लावत नाही. याच्या पाठीमागं पाकिट संस्कृती आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण आमचे अर्ज गायब होतात आणि तिकडे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं स्टॉप होतात. तर याला खूप मोठं राजकीय वजन वापरलं जातंय. या संस्थेचे तथाकथित अध्यक्ष 13/10/2013 पासून उपाध्यक्षाचा 5 वर्षाचा काल, अध्यक्षपदाचे 5-5 वर्षाचे कार्यकाल पूर्ण करून 11/6/2025 रोजी माननीय उपायुक्त धर्मदाय पुणे शहर यांच्याकडे तथाकथित जे संचालक आता कारभार पाहतात त्यांना त्यांचे चेंज रिपोर्ट रिजेक्ट झाले असून तरी सुद्धा त्यांनी ते प्रस्ताव पारित करून घेण्यासाठी सादर केलेले असून त्याला चॅरिटीचा अभय आहे. त्याच्यामुळं हा एकंदरीत पाहता शैक्षणिक क्षेत्रातील 60 शाखांसह पुणे विद्यार्थी गृह सार्वजनिक ट्रस्ट F35 1786 सदाशिव पेठ पुणे 30 इथं गैरकारभार चालू असून याला वाचा फोडण्याचं काम प्रसार माध्यमातून आणि आमच्या कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक इत्यादींच्या मार्फत करण्याचे प्रयत्न चालू असून सदर गैरअर्जदार व याच्यामध्ये सहभागी असलेल्या चॅरिटी यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यास काहीच हरकत नाहीये. पण तरी सुद्धा हे सगळ्या गोष्टी संगनमताने होतात आहे असा आमचा आरोप असून आम्ही जेव्हा तक्रार करायला गेलो, आम्ही जेव्हा वाचा फोडायला गेलो त्यावेळेस माननीय धर्मदाय उपायुक्त यांनी आमच्या ते गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व तसं आम्हाला उपोषणाचं आमचं हक्काचं साधन सुद्धा वापरता येऊ नये या दृष्टिकोनातून उपोषणास परवानगी नाकारलेली आहे. सेम पत्र पोलीस स्टेशनला देऊन संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी यांनी देखील आम्हाला 151 ची नोटीस देऊन 2 दिवस पोलिसांच्या माध्यमातून आमच्यावरती दबाव तंत्र किंवा आम्हाला हॅरिश करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी सदर या माध्यमातून ह्या प्रकरणाला चांगल्या प्रकारची वाचा फुटावी आणि गैरअर्जदार यांच्यावर पोलिसांकडे कारवाई व्हावी हीच माफक अपेक्षा आहे. आता सध्या पुणे विद्यार्थी गृह आहे या ठिकाणी जे गैरमार्गाने किंवा गैरकारभार करणारे जे काही अधिकारी पदाधिकारी आहेत यांची नावं सांगू शकाल का?
याच्यामध्ये राजेंद्र बोराडे हे तथाकथित चेअरमन आहेत. त्याच्यानंतर श्री संजय गुंजाळे हे तथाकथित सेक्रेटरी आहेत. त्याच्यानंतर रिटायर झालेले श्री सुभाष जिरगे हे उपाध्यक्ष आहेत. श्री अमोल जोशी हे उपाध्यक्ष आहेत. श्री मिसाळ हे सचिव आहेत. आणि त्याच्या पाठीमागे श्री आनंद कुलकर्णी, श्री रमेश कुलकर्णी यांचे चेंज रिपोर्ट रिजेक्ट झालेले असताना तेही संचालक म्हणून काम पाहत आहेत. त्याच्यानंतर श्री कृष्णाजी कुलकर्णी यांचा एका पॉस्को अंतर्गत किंवा लैंगिक शोषणाअंतर्गत राजीनामा देऊन सुद्धा ते आज रोजी संचालक या पदावरती कार्यरत आहेत. त्याच्यानंतर राजेंद्र संपत कांबळे हे पूर्ण शासकीय कर्मचारी आहेत. SNDT मध्ये तिकडचा पगार घेतात हे शासकीय, आणि इकडं बेकायदेशीरपणे संस्थेचा 1.25 लाख रुपयाचा पगार घेऊन व इतर सुविधा घेऊन एकाच वेळेस 2 पदाचा पगार घेत आहेत. आणि ते बेकायदेशीर आहेत असा अहवाल माननीय धर्मदाय उपायुक्त पुणे यांचा 2016 रोजी विडळकर व पाचरणे अहवाल सादर झालेला आहे. तरी सुद्धा बेकायदेशीर असताना त्यांनी सेक्रेटरी काळाचा 10 वर्ष पूर्ण करून 2021 मध्ये सगळ्या तथाकथित लोकांचे चेंज रिपोर्ट धर्मदाय आयुक्त पुणे या ठिकाणी सादर केले. आणि ते सगळे चेंज रिपोर्ट हे 26/5/2023 रोजी माननीय धर्मदाय आयुक्त व सहआयुक्त व उपायुक्त मामू यांनी ते रिजेक्ट केलेले आहेत. तरी सुद्धा यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे शासकीय शास्ती किंवा कार्यवाही होत नाही. ही सर्वात मोठी विद्येच्या माहेरघर असलेल्या पुणे शहरातील सर्वात मोठी दुःखद घटना असून सर्वात मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये आहे. सदर संस्थेचा टर्नओव्हर हा लाखो कोटी रुपयाचा असून याच्या 60 शाखा असून याच्या विविध ठिकाणी मोठमोठ्या जागा शाखा असून पालक व कर्मचारी दहशतीच्या खाली आहेत. शिक्षक, प्राध्यापक व चतुर्थ कर्मचारी जे कोणी यांच्या विरोधात जाऊन काही अर्ज करतील, वाचा फोडण्याचा प्रयत्न करतील किंवा न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरती कारवाई करतात. पैशाचा जोर दाखवून त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने निलंबन, आर्थिक, मानसिक व इतर मार्गाने धमकवण्याच्या मार्गाने दहशत निर्माण करतात. या दहशतीला आम्ही कदापि घाबरणार नाही आहोत. आमचा जीव गेला तरी बेहतर, पण आम्ही यांना सोडणार नाही आहोत. हे जे आता विद्यमान पदाधिकारी आहेत त्यांनी गैरकारभार चालवलेला आहे अनेक वर्षे. या सगळ्यांपैकी किती लोकांचा कार्यकाल संपलेला आहे असं वाटतं तुम्हाला? यापैकी जवळजवळ 3 लोकांचा कार्यकाल संपलेला आहे. त्याच्यामध्ये जे तथाकथित उपाध्यक्ष आहेत ते सुभाष जिरगे आहेत. या सुभाष जिरगेंनीच अधिकृत असलेल्या डॉक्टर RP जोशी यांना विहित वयोमानानुसार 60च्या पुढे मान्यता देता येणार नाही म्हणून त्यांना प्रतिबंध घातला. आणि स्वतः सुभाष जिरगे, सुनील रेडेकर व आता फेब्रुवारी मध्ये रिटायर होणारे राजेंद्र बोराडे जे सध्याचे चेअरमन आहेत तथाकथित, यांचा कार्यकाल पूर्णपणे संपलेला आहे. तरी सुद्धा यांनी पुढे संगनमत करून स्वतःच्याच मीटिंग मध्ये स्वतःच ठरवलेलं बेकायदेशीर असतानाही कार्यकाल वापरण्याचा प्रयत्न चालू आहे. तो बेकायदेशीर आहे. असं बेकायदेशीरपणे चालू आहे तुमच्या म्हणण्यानुसार, तरी देखील किंवा भ्रष्टाचार पण चालू आहे तरी देखील यांच्यावर कारवाई होत नाही. याच्या पाठीमागे कुठला राजकीय विरोध असता असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये सर्वस्वी बघितलं तर ज्या अर्थी पहिले 5 वर्ष नंतरचे 10 वर्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष म्हणून ज्यांचे चेंज रिपोर्ट मान्य नसताना ज्या पदाधिकाऱ्यांनी हे चेंज रिपोर्ट सादर केलेत माननीय धर्मदाय उपायुक्त पुणे यांच्याकडं, ते म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच नावाचा दहशतीचा वापर करून सदर संस्थेमधला गैरकारभार चालू आहे. वेळोवेळी हे निदर्शनं चालू दिसून आलेलं आहे. पण मंत्र्याच्या वरद असतानाच हे सगळं काम चालू आहे. याला काही दुमत नाहीये. श्री राजेंद्र संपत कांबळे, श्री सुनील पांडुरंग रेडेकर, श्री आनंद गंगाधर कुलकर्णी यांच्यावरती 3 महिलांचे FIR दाखल आहेत गैरकृत्याबद्दल आणि दहशतीबद्दल. तसेच राजेंद्र कांबळे यांच्यावरती कमीत कमी 14 व जास्तीत जास्त 16 गुन्हे दाखल विविध कारणांसाठी आहेत. आणि त्यांच्यावरती व मुक्तांगण शाळेवरती पॉस्कोचे मिळून 2 गुन्हे दाखल असताना त्यांची सर्व सदर कार्यवाही ही पॉस्को गुन्ह्यामध्ये माननीय ज्युडिशियल कार्य जिल्हाधिकारी जिल्हा न्यायालय पुणे इथे चालू आहे. तरी सुद्धा हे पद सोडायला तयार नाहीत कारण यांचा मनमानी कारभार चालू आहे.
हा जो काय गैरकारभार चालू आहे ते उघडकीस आणण्यासाठी किंवा गैरकारभार चालू आहे याचे पुरावे काय डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे आहेत का? आमच्याकडे पुढे दाखवायचे. आमच्याकडे जर पाहिलं तर सर्व कागदपत्र आहेत. माननीय धर्मदाय आयुक्त मुंबई, माननीय निधी व विधी शाखा मुंबई यांचे पत्र आहेत. विडोळकर अहवाल आहे, पाचरणे अहवाल आहे, नंतर जयस्वाल कोर्टाचा अहवाल आहे. त्याच्यामध्ये सगळे कागदपत्र आमच्या ताब्यात आहेत आणि ती सगळी कागदपत्र आम्ही माननीय धर्मदाय आयुक्तांच्या समोर दाखवलेले आहेत. पण त्यांचं असं म्हणणं आलं की हे जे तुमचे पगार करतात, जे तुमचं संस्थेचा कारभार करतात आणि ज्यांना साइन ऑथॉरिटी नसताना सुद्धा जे कारभार करतात तेच लिगली आहे, असं माननीय उपायुक्त धर्मदाय पुणे यांचं म्हणणं आहे. हे तुम्ही पुरावे दाखवले बेकायदेशीर चालू आहे आणि धर्मदाय आयुक्ताच्या निदर्शनास आणून देखील ते कारवाई करत नाहीत असं तुमचं मत आहे? हो, अगदी अगदी. कारण त्याच्यामध्ये धर्मदाय आयुक्तांना आम्ही समक्ष भेटून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हे बेकायदेशीर आहे तर तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा, पोलिसांमार्फत करा, अथवा सरळ 2 गटामध्ये वाद असतील तर तुम्ही प्रशासक नेमून कारभार सुरळीत करण्यात यावा. कारण ज्या संचालक किंवा जे तथाकथित आता स्वतःला संचालक म्हणून मिळवतात ते अनाथ विद्यार्थी वसतिगृहाचे माजी विद्यार्थी आहेत. यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी पैसा नाही. यांनी सगळे संस्थेतून मोफत शिक्षण घेतलेलं आहे. BEd, DEd, MCom किंवा डॉक्टरकीचं किंवा MBAचं शिक्षण हे मोफत घेतलेलं आहे. संस्थेच्या पैशाचा अपव्यय गैरव्यवहार केलेला आहे. हे स्वतः सुभाष जिरगे व श्री सुनील रेडेकर यांनी पोलिसांच्या जबाबामध्ये लिहून दिलेलं आहे की संस्थेचा करोड रुपयाचा खर्च हे नातेवाईकांवरती गैर संचालकांवरती केलेला आहे. त्यामध्ये रमेश कुलकर्णी, आनंद कुलकर्णी हे माजी संचालकांचे नातेवाईक आहेत. त्यांना कुठलाही या संस्थेमध्ये सदर संचालक पदाचा लाभ घेण्याचा अधिकार नाहीये घटनेप्रमाणे. पण तरी सुद्धा फक्त आणि फक्त एकमेकाला सहकार्य करून आणि एकमेकाला पाठीशी बळ देऊन हे गैरकारभार चालू आहे. त्यांच्यावरती पोलिसांनी माननीय धर्मदाय आयुक्त यांना 11 पत्र देऊन कोरेगाव पोलीस स्टेशनचे मोरे साहेब यांना तक्रारी दाखल करण्यासाठी बोलवण्यात आलं असताना सुद्धा चॅरिटीचा कुठलाही लीगल पदाधिकारी किंवा स्वतः चॅरिटी यांच्या वतीने कोणी हजर झालेलं नाहीये. याच्यावरून दिसून येतं की यांना पाकिट संस्कृती चालू आहे. भूमिका काय तुमची, ठाम मागणी काय आता? आमची एकच मागणी आहे की अशा करप्टेड माननीय उपसहायुक्त धर्मदाय व उपायुक्त धर्मदाय पुणे यांच्यावरती कारवाई व्हावी, यांना निलंबित करण्यात यावं आणि यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. कारण यांनी सगळ्या गैरप्रकाराला पाठिंबा दिलाय असं आमचं मत आहे, ठाम मत आहे. संबंधित संस्थेचे कार्यरत लोक आहेत म्हणताय की जे गैरकारभार करतात त्यांच्यावर काय कारवाई होईल असं तुम्हाला वाटतं? यांच्यावरती यांनी जे काही आतापर्यंत उपभोगले, जे काही नोकर म्हणून पगार घेतलेले आहेत आणि संचालक म्हणून जे काही काळे धंदे केलेले ते सगळे वसुली करण्यात यावे. यांनी घेतलेले पगार, यांचे पेट्रोल अलाउन्सेस किंवा इतर जे काही यांनी मालमत्ता वापरलेले आहेत, घरभाडे, सगळ्या प्रकारचे यांनी घेतलेल्या जमिनी, संस्थेच्या ज्या माध्यमातून पैसे कमवून जे काही स्थावर मालमत्ता यांच्यावर यांच्या नातेवाईकांच्या नावाने घेतले त्या सरेंडर करून घेण्यात याव्यात आणि यांच्यावरती अँटी करप्शनची चौकशी व्हावी. नमस्कार, मी मीना शिवाजी दळे. मी पुणे विद्यार्थीगृहामध्ये 91 पासून काम करत आहे. मला 94ला परमनंट केलेलं आहे आणि मी माझी फॅमिली शाळेच्या बिल्डिंगमध्ये राहत होतो आणि त्याच्यानंतर एक 10-12 वर्षानंतर मला ती बिल्डिंग खाली करायला लावली त्यांनी की तुमच्या नवऱ्याला कायमस्वरूपी कामाला घेतो म्हणून तुम्ही ही जागा खाली करा. ही जागा मी खाली केली, आश्वासन दिले म्हणून. आणि नंतर मी मागणी करायला गेले की माझ्या नवऱ्याला कामाला घेऊ म्हणता 12 वर्ष निघून गेले. त्यांनी काही कामाला घेतलंच नाही. नंतर यांची बॉडी आली, ते म्हणे आमच्यासारखं वागलं तर तुमच्या मुलाला कामाला घेतो आम्ही. नवऱ्याला आता घेत नाही, नवऱ्याचं वय झालं तुमच्या, त्याच्याबरोबर तुमच्या मुलाला घेतो आम्ही. नंतर मुलाची मागणी करायला वारंवार गेले मी त्यांच्याकडे. असं बरेच वेळ त्यांना कागदीपत्री व्यवहार आणि सगळं बोलून झालं. आज घेतो उद्या घेतो, काही घेतलंच नाही आणि आमची जागाही खाली करून घेतली त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर मग मी मुलाच्या नोकरीसाठी यांच्याकडे जायचे. राजेंद्र कांबळे वगैरे तेव्हा होते, तर अजून पण आहेत. आणि त्यांना मी सांगायचे की आता माझ्या मुलाला घेणार होते, का घेत नाहीये. तर त्यांनी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यावेळेस आनंद कुलकर्णी
रेडेकर आणि कांबळे असे आत बसलेले होते. मला गेले 4 वाजेपासून संध्याकाळी बसून ठेवलं त्यांनी. आत्ता बोलवतो नंतर बोलवतो, काही बोलवलंच नाही. संध्याकाळी मला त्यांनी 9:45 आतमध्ये ऑफिसमध्ये बोलवलं. नंतर म्हणे तुम्ही आमचं का ऐकत नाहीये म्हणे, तुमच्या मुलालाही घेतो, तुमचा पगार वाढवतो, पण तुम्ही आमच्यासारखं वागा. त्यावेळेस तिथं CCTV कॅमेरे सगळं चालू होतं. नंतर 11:15 झाल्यानंतर मी तृप्ती देसाईंना फोन लावलो, कारण त्यांच्या थ्रूच मी 4 वाजता यांना भेटायला आले होते. तृप्ती देसाईंना म्हटलं ते माझ्याकडे काय मागणी करते बघा, आता रात्रीची वेळ झाली तरी हे लोक घाणेरडी मागणी माझ्याकडे करतात. त्यांनी सांगितलं 100 नंबरला फोन लावा. मी 100 नंबरला फोन लावला. 1 तास ओलांडून गेला तरी कोणीच आलं नाही. यांनी मला अंगाला झटकून यांनी बाहेर काढले, पदराला धरून वगैरे. त्यावेळेस 2-3 जण आत होते बाहेर, मला माहित नव्हतं. नंतर हे लोक बाहेर आले आणि सगळ्यांनी खोटी साक्ष माझ्याबद्दल दिली तिथे की आम्ही तिथे होतो, असं काही घडलं नाही. आणि हे पण होते तिथं, सचिन कुदळे आणि काळे, त्यावेळेस हे पण होते तिथे. नंतर यांनी मी पोलीस चौकीला गेले तर माझी कंप्लेंट घेतली नाही, मला बरेच वेळ बसून ठेवलं. नंतर दुसऱ्या दिवशी पेरुगट पोलीस चौकीला बोलवलं, तिथेही माझी कंप्लेंट घेतली नाही. तुम्ही वरती जा म्हणाले. मग मी मोठ्या मॅडमकडे गेले, त्यांच्याकडे मी सगळं दिलं, तरी माझं कोणीही कंप्लेंट घेतली नाही, कोणीही माझी दखल घेतली नाही. अनेकच माझ्यावर यांनी अत्याचार सुरू केले. मला कचरा कुंडीत नेऊन बसवणे, मला घाण कामं सांगणे, अनेक गोष्टी यांनी माझ्यावर लादल्यात. काही मागायला गेलं की घाणेरडे प्रश्न मला विचारायचे, मी केर काढायला लागले की माझ्या मागे येऊन उभे राहणे, पाठी मागणे, अनेक त्यांनी माझ्यावर प्रयोग घाण केले. तरीही मी सगळीकडे भेटून आले. शेवटी मी महिला आयुक्तकडे गेले, चाकणकर मॅडमकडे. त्यांनी माझी दखल आधी सगळी घेतली, माझी मुंबईला सुनावणी लावली त्यांनी. नंतर ह्या लोकांना पण बोलवलं, या संचालक लोकांना, यांना सांगितलं की माझ्यावर तिथे यांनी खोटे आरोप दाखल केले. पण तिथे त्या मॅडम लोक बोलल्यात की तुमच्याकडे 30-32 वर्ष काम करते, त्यावेळेस तुम्ही का आरोप केले नाही त्यांच्यावर, आज का त्या महिलेवर तुम्ही आमच्याकडे आले म्हणून तुम्ही घाणेरडे आरोप करतात. इतक्या दिवस तुम्हाला सुचलं नाही का त्या महिलेवर घाणेरडे आरोप करणं? तुम्ही तिच्या न्यायासाठी आमच्याकडे आली म्हणून तुम्ही तिच्यावर आता घाणेरडे आरोप करतात का? त्यावेळेस चाकणकर यांनी त्यांना खूप रागवले आणि 10 दिवसाच्या आत मी त्यांना सांगितलं की मी 30 वर्ष इथं परमनंट आहात, हे परमनंट आहात ते एवढं विचारा मॅडम त्यांना. हे लोक कोणीही परमनंट नाही, मी 30 वर्ष परमनंट आहे. मी स्वच्छतेचे काम करते, सगळे स्वच्छतेचे मुलांचे कामं करते हॉस्टेलच्या, आता एवढ्या 30-32 वर्षापर्यंत. तरीही माझ्यावर हे घाणेरडे आरोप यांचे चालूच होते. माझ्याबद्दल वाईट चिठ्ठ्या ऑफिसमध्ये टाकणं, माझ्या घरी घाणेरडे पत्र पाठवणं, इतक्यापर्यंत यांनी माझ्यावर केलं. तरीही सगळं संपूनही मी यांना हात जोडून विनंती करायला गेले. यांनी माझं निलंबन केलं. तो संचालक नसतानाही त्या माणसाच्या सह्या घेतल्या. त्याला काय दमदाटी करून तू सह्या कर, त्या माणसाचा तो स्वतः मामाचा गुन्हा करून डायरेक्टर म्हणून बसलेला आहे. 80 ते 90 लाख रुपये संस्थेतून त्यांनी लादलेले आहेत आणि अशा माणसांनी माझं निलंबन केलेलं आहे. निलंबन होऊनही रमेश कुलकर्णी, त्या माणसाने माझं काहीच त्या माणसाचा संस्थेत अशा माणसांचे सह्या घेऊन निलंबन केलेलं आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्र आहेत. मी खूप ठिकाणी भेटायला, मी बच्चू कडूंना भेटायला गेले, मी खूप राजकारण्यांना पण भेटले, पण माझी कोणी दखल घेतलेली नाही. चंद्रकांत पाटलांकडे, विखे पाटलांकडे सगळीकडे पत्र दिले, कोणीही बोललं नाही. आणि त्याच्यानंतर मी ह्याच लोकांना माफी मागायला गेले. परत काय असेल ते मी मागे घेते, पण मला कामावर घ्या, माझी फॅमिली आहे, अजून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तरीही ह्या लोकांनी मला, मी रस्त्यात यांची सिग्नलला हातपाय जोडून गाडी अडवून यांची माफी मागितली राजेंद्र कांबळेची. मला म्हणला संध्याकाळी ये, नंतर म्हणलं ऑफिसला ये. मी माझ्या नातीला घेऊन ऑफिसला गेले. माझ्या नातीच्या अंगावरही घाणेरडे आरोप केले, हात लावला माझ्या नातीला, इकडे ओढलं त्यांनी, सगळं कॅमेऱ्यात आलेलं आहे. आणि माझ्या नातीला म्हणतो तू पण आजी बरोबर संध्याकाळी रात्री. त्यावेळेस तिथे आनंद कुलकर्णी, जिरगे, रेडेकर एवढे लोक आतमध्ये बसलेले होते. रेडेकर मला म्हणतो आत्ता येते का, तुला 300 रुपये देतो तेवढ्या रात्रीचं. मग 300 रुपये म्हणजे त्यांनी मला कशासाठी देत होते हे त्यांना, मी पोलिसांना सांगितलं, हे विचारा. कोणीही काही केलं नाही. मी परत कंप्लेंट केली. त्यांचं काय झालं नंतर काय नाही. चंद्रकांत पाटलांनी त्याच्यात हस्तक्षेप केला
आणि माझी केस तिथल्या तिथे दाबवलेली आहे. आता मी कोर्टात ती दाखल केलेली आहे. पण कोर्टातही आता सध्या तुम्ही म्हणताय ते सगळा खेळ पाकिटावर पैशावर चालतो आहे. यांच्या सगळीकडे लागेबांधे आहेत. अनेक महिलांनंतर मी गुन्हे दाखल केल्यावर उभ्या राहिल्यात. त्यांचे पण असलेच माझ्यासारखे त्यांच्यावरही घाणेरड्या नजरा ठेवून अजून 3 महिलांवर बलात्काराच्या केस या राजेंद्र कांबळेच्या आहे. हा राजेंद्र कांबळे इतका घाणेरडा आणि उत्कृष्ट माणूस आहे. गव्हर्नमेंटचाही पगार घेतो, संस्थेचाही घेतो, अख्खे नातेवाईक कामावर घेतलेले आहेत. आणि माझ्या मागे लोक उभं राहिले म्हणून त्यांच्या एका माणसाचे आमच्या आता 3 महिने राहिलेले आहे. त्या माणसाने काय करायचं सांगा. 3च महिने सचिन कुदळे काळे ह्या लोकांना सुद्धा मला साक्ष दिली म्हणून त्यांना ताबडतोब कामावून काढलेलं आहे. अत्याशही घाणेरडा प्रकार या पुणे विद्यार्थी गृहामध्ये चालू आहे. लवकरात लवकर लोकांनी याचा निर्णय लावा आणि असल्या घाणेरड्या संचालकांना एखादे लोक सहज म्हणत्या बाई घर घुसली, अहो ती तिच्या पोटासाठी घुसती, पण यांनी तर लाखो कोट्याच्या प्रॉपर्ट्या कमवून पाकिट लोकांना पुरवतात आणि स्वतःच्या गाद्या सांभाळतात. माझ्या सारखीला म्हणतात संध्याकाळी ये तुझं सगळं काम करतो. म्हणजे हे संचालक आहात का शिक्षक नव्हता आहे? शिक्षक हे तिथे लाखो विद्यार्थी आज माझ्याच हाताखाली घडून गेलेले आहेत. आणि मी स्वतःही 91 पासून हॉस्टेलला मी काम करते. कितीतरी विद्यार्थी कितीतरी लोकांचा ह्या लोकांनी पैसा खाल्ला. आणि त्यातले त्यात अजून एक मुद्दा खूप मोठा झालेला आहे. आमच्याकडे शताई भवन म्हणून पण आहे. तिथं लाखो कोट्यांचा व्यवहार होतो. लाखो लोक कोट्यांचे पैसे त्या लोकांचे आहेत. तिथं सगळे श्रीमंत म्हातारे लोक राहिला असतात. त्यांच्या लाखोच्या प्रॉपर्टी या संचालकांनी गाडून घेतलेल्या आहे. सोन्याचे भांडे, सोन्याचे देवारे, त्यांचे पैसे, त्यांचा बँक बॅलन्स जर याची चौकशी लावली तर या संचालकांना कुठेतरी खड्डा खंदून लपावं लागेल. इतकी घाणेरड अवस्था त्या पुणे विद्यार्थी गृहामध्ये चालू आहे. अहो यांनी अनाथ मुलांचे धान्य विकून खाल्ले. अनाथ मुलं तापले असेल तर त्यांना घरातल्या गोळ्या देऊन त्यांच्या हत्या झालेल्या आहेत. अनाथ मुलांना शिळे भात गरम करून देतात आहेत. किड्याचा भात हा स्वतः जिरगे हा शाहीच्या मुलांना 5 किलो मटण आणायचा आणि 15 किलो मटण लावायचा. हा जिरगे 5 लिटर दूध आणायचा, तिथं 50 लिटर दूध लावायचा. मुलांचे कपडे, मुलांचं अन्नधान्य, मुलांचे शेंगदाणे, मुलांचे कपडे सगळे हे घरी पुरून यांचे घर यांनी लादलेले आहेत. आज यांच्या गावाला यांच्या लाखोच्या प्रॉपर्टी आहे. हा जिरगे एका मोठ्या सायकलीवर येत होता. त्याच्या पुण्यामध्ये 5 ते 7 बंगले आहेत, 10 ते 12 गाड्या आहेत. त्याच्या मुलाच्या नावावर भयानक प्रॉपर्टी आहे. त्याचे हॉटेल आहे, त्याच्या खानावळी चालू आहेत. इतका काय भ्रष्टाचार. हा आनंद कुलकर्णी तो म्हणतो मी वकील झालेलो आहात. यांनी वकिलाचं शिक्षण केलं कधी? हा संस्थेत नोकरीला लागला कधी? याचा पहिला न्याय लावा. हा जर माणूस वकील असेल तर ह्या माणसाने शिक्षण केलं कधी? हा संस्थेचा पगार घेतो कधी? कधीपासून? अहो लाखो गरीब आपले विद्यार्थी, आपले मुलं रोड झाडतात, काय काय करतात त्यांना शिक्षणासाठी. पण हा गादीवर बसून शिक्षण घेतलं फुकट. तिथं लाखो कोटे. आमच्या एका सरांनी त्या कांबळ्याला मार्क वाढून दिले नाही म्हणून आमच्या एका सरांना यांनी ताबडतोब निलंबित केलं. का तर तू माझे मार्क वाढवले नाही म्हणून तुझा निलंब. एकट्याला बसून पेपर हा कुठे न्याय असतो का? एकटा माणूस पेपर बाजूला बसून लिहू शकतो का? पण हा राजेंद्र कांबळे एकटा आमच्याकडे पुरावा आहे. एकटा बसून त्या शैलेश शिंदे सरांना सांगितलं मार्क वाढून दे, नाही तर तुझं. त्याला ताबडतोब कामावून काढलं. अशाच आमच्याकडे गोटे मॅडम एक होत्या. त्या पण खूप चांगल्या मोठ्या शिक्षक आहे. त्यांच्यावर पण असलेच घाणेरडे आरोप धरून त्यांनाही कामावरून खाली केलेला आहात. मोठ्या मॅडम आहेत, त्या खूप भारी अभ्यास झालेला आहे. अशाच गोडबोले मॅडम आहात. त्या पण खूप संस्थेसाठी झटणाऱ्या तळमळीच्या. त्यांनाही माझ्यासारखेच घाणेरडे आरोप करून आज त्यांना घरी बसवलेला आहात. त्या आता डिप्रेशन मध्ये गेला. जर त्यांना काही करता काही झालं तर या संचालकांना आम्ही सोडणार नाही. इतके घाणेरडे प्रकार या पुणे विद्यार्थी गृहामध्ये चालू आहे. हे लोक कोणाला मानत नाही. अहो एखाद्या लेकरावर जरी यांनी लैंगिक अत्याचार केला तर यांच्या काही ठरलेले टीचर आणि काही शिक्षक यांना पाठीशी घालतात. आता ताजी गेल्या वर्षी घटना घडलेली आमच्याकडे. पासपोर्टचा गुन्हा दाखल झालेला आहे तरी पोलीस लोक याची दखल घेत नाही. आम्ही साधा प्रश्न विचारायला गेलो तर पोलीस लोक आमच्यावर गुन्हा दाखल करतात. पर्वती पोलीस चौकी. आम्ही साधा नुसतं मागायला गेलो तर रेडेकर सर त्या चुकीच्या संचालकांनी कोट्याधीश कमवून बसला. त्या माणसाने आमच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला पोलीस चौकीत नेऊन बसवलं. आता म्हणे यांनी दादागिरी केली. अहो आम्हाला खायला नाही अशा माणसं
दादागिरी करू शकता का हे मी पहिल्या सरकारला विचारेन. आता कित्येक वर्ष आम्ही लढा देतोय, आम्हाला न्याय मिळत नाही. आम्ही आता न्यायाशी उभा, इथून पुढे जर यांनी काही केलं नाही तर आम्ही आमचा हात मग कुणाला धरू देणार नाही. आमची लढाई. जय भारत. आणखी अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खोट्या सह्या केल्याचे डॉक्युमेंट या ठिकाणी उपलब्ध आहेत. संचालक मंडळाने आणि पदाधिकाऱ्यांनी खोट्या सह्या करून मोठी अफरातफर केलेली या ठिकाणी निदर्शनास येते. आंदोलनकर्त्यांनी आपल्याला ते डॉक्युमेंट दाखवलेलं आहेत. आणि दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या विद्यार्थी गृहामध्ये, पुणे विद्यार्थी गृहामध्ये जे रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांना पुन्हा त्या ठिकाणी कामावर घेतलेलं आहे आणि त्यांना पगार चालू आहेत, ते कामावर रुजू आहेत. या व्यतिरिक्त या ठिकाणी आपण पाहतोय की जे आता संचालक मंडळ आहे त्यांनी स्वतःच ठराव करून त्यांचा साधारणतः 60,000च्या आसपास जो पगार होता त्यांनी ठराव करून 1-1 लाख रुपये पगार करून घेतलेला आहे. काही पदाधिकाऱ्यांचे पगार 2 लाखापर्यंत करून घेतलेले असं ठराव आहे. तसे डॉक्युमेंट यांच्याकडे आहेत. अशा पद्धतीचं मी तर म्हणतो राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा या ठिकाणी संबंधित मंत्री महोदय यांचे देखील एवढे पगार नसतील किंवा त्यांच्या तोडीचे पगार या संचालक मंडळाने करून घेतलेले आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी सरकारचा पैसा किंवा जनतेचा पैसा या ठिकाणी अशा पद्धतीने उधळपट्टी केला जातोय. आपण पाहिलं की या ठिकाणी उपोषणकर्त्यांचं मत काय होतं ते. पुणे विद्यार्थी गृह सदाशिव पेठमध्ये जे त्यांचं मुख्यालय आहे किंवा सदाशिव पेठमध्ये जे कार्यालय आहे याच्या शाखा पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्रभर सगळीकडे आहेत. कोट्यावधी रुपयाचा कारभार वर्षभरामध्ये चालतो किंवा वर्षभरामध्ये कोट्यावधी रुपयाचा टर्नओव्हर आहे असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. उपोषणकर्ते जे शिक्षक कर्मचारी आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालेला आहे. यांच्यावर अन्याय अत्याचार संचालक मंडळाने का केला आहे तर पुणे विद्यार्थी गृहामध्ये जर काय अनागोंदी कारभार चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे आणि विद्यार्थ्यांसह महिला कर्मचाऱ्यांवरती जे काय अत्याचार केले जातात त्याबद्दल माहिती उघडकीस केल्यामुळं आणि तथाकथित जे अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल माहिती उघडकीस केल्यामुळं राजकीय वरदहस्तामुळं राजकीय दबाव टाकून यांच्यावरती कारवाई केलेली आहे. आणि यांनी ज्या ज्या गोष्टी जे घोटाळे बाहेर काढलेले आहेत त्यांना संबंधित अथॉरिटीच्या समोर कागदे पुरावी निसी दाखवलेले असताना देखील आतापर्यंत संबंधित जे काही यांच्या म्हणण्याप्रमाणे गैर अर्जदार किंवा आरोपी आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले नाहीत किंवा यांच्यावर कारवाई होत नाही. याकडं सरकारचं, संबंधित न्याय व्यवस्थेचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधलेलं आहे. या उपोषणकर्त्यांनी यांचं मत आहे की भ्रष्ट कारभार करणारं संचालक मंडळ, अत्याचारी संचालक मंडळ, महिलांवर अन्याय अत्याचार करणारे आणि विद्यार्थ्यांवर देखील अन्याय अत्याचार करणारे संचालक मंडळ आहे ते बरखास्त करून यांना त्या कामावरून, त्यांच्या पदावरून खाली करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य ती शिक्षा व्हावी, कडक शिक्षा व्हावी असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. सांगावा न्यूजसाठी विनय सोनवणे, पुणे.